नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या व्हिडिओला. खरं तर पुरुष जातीनं करायचं काय तेच आता माझ्या पुढे लय मोठा प्रश्न उभा राहिलाय आणि सगळ्या पुरुषांसमोर सुद्धा हा प्रश्न उभा राहिला असेल असं मला कुठेतरी वाटतंय. आता खरं प्रेम करून जर हनीमूनला जायचं म्हटलं तर कोणतरी काड्यावरून फेकून देतंय बॉयफ्रेंडच्या मदतीनं. खरं प्रेम करायचं म्हटलं तर कोणतरी बॅलरमध्ये घालून कोणातरी खून करतंय. आणि आता जर होणाऱ्या बायकोनं जर कड्यावरून फेकून दिलं तर मग पुरुष जातीनं नक्की विश्वास कोणावरती ठेवायचा तेच आता कळत नाही. पण आता राहिला बघायचा की 4 दिवसापूर्वी आपल्याला एक अशी न्यूज भेटली होती की पुण्यातील एका करोडपती बिल्डरचा मुलगा जो लोहगड फोर्टवरून खाली कोसळला होता आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पण आता 2-3 दिवसा अगोदर आता अशी बातमी येते की त्याच्या पाठीमागे त्याच्या होणाऱ्या बायकोचा हात होता. असं जर मी म्हटलं तर तुम्हाला नवल वाटणार नाही, कारण ह्याच्या अगोदर अशा घटना भरपूर घडल्यात. पण जोपर्यंत एखादी घटना आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराजवळ घडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होत नाही. अशीच एक घटना आता पुण्यामध्ये घडली. आता केतन अग्रवाल नावाचा एक मुलगा होता. तो पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा होता, करोडपती बिल्डरचा मुलगा होता. त्याचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाला येणाऱ्या लोकांसाठी विमानाने आणि हेलिकॉप्टरने येण्या जाण्याची सोय केली होती. शिवाय बालीमध्ये त्यांचं प्री वेडिंग होणार होतं. आता बालीला जाण्याचं लोकांचं स्वप्न होतं, स्वप्न असतं काही काही लोकांचं. ह्याचं तिकडं प्री वेडिंग होणार होतं किंवा ह्या पोरीचं तिकडं प्री वेडिंग होणार होतं. हिला किती खुशी असायला पाहिजे होती, पण नाही. हिचं मन त्या गडूळ पाण्याकडेच होतं असं मला कुठेतरी वाटतंय. त्याच्यानंतर लग्नासाठी 17 करोडचा पॅलेस बुक केला होता. 17 करोडचा पॅलेस म्हणजे काय? इथं लोक लग्नात पैसे खर्च होत आहेत म्हणून लोक हल्ली आता कोर्ट मॅरेज करतायत. 50 लोकांना बोलवत आहेत आणि लग्न उरपडतायत. म्हणजे ह्या लोकांना करायचं तरी काय? म्हणजे 17 करोडचा पॅलेस बुक केला होता, पण तरी सुद्धा ह्या पोरीच्या मनात काहीतरी दुसरं चाललं होतं. आता राहिला भाग पोरीनं खून का केला किंवा पोरीनं हा प्लॅन मर्डर का केला ते सांगतो. आता सीन असं झाला की या पोरीचं अफेअर होतं एका चेतन अग्रवाल नावाच्या एका पोराबरोबर तिचं अफेअर होतं. आता तिला क्रिकेटर किंवा अशा लोकांशी तिला लग्न करायचं होतं की त्यांना जरा फेम असेल, म्हणजे साहजिकच क्रिकेटर. आता हल्ली क्रिकेटर लोकांच्या मागे सगळे धावतात. ही पोरगी त्याच्यावरती प्रेम करत होती. पण ही 20 वर्षाची पोरगी म्हणजे हिचा मेंदू गुडघ्यातच असणार आहे 100%, बालिश बुद्धी, असं मला कुठेतरी वाटतंय. ह्या पोरीला जर लग्न करायचंच नव्हतं तर पोरीने क्लिअरली सांगायचं होतं की मला लग्न नाही करायचं. बिचारा त्या निष्पाप पोराचा जीव तरी गेला नसता. पण आता हे सगळं झालं कसं सांगतो. ह्या घटनेपाठीमागं ह्या पोरीनं त्या पोराला मारायसाठी, म्हणजे केतन अग्रवालला मारायसाठी खरं तर 3 प्लॅन बनवले होते. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. जर प्लॅन ए सक्सेसफुल झाला नसता तर प्लॅन बी वरती फोकस केला असता आणि प्लॅन बी वरती सक्सेस झाला नसता तर प्लॅन सी. म्हणजे हिनं फुल, म्हणजे बोलतो ना, त्याची कुंडलीच काढली होती. म्हणजे भाई लग्न झालं असतं तर हा भाई 12च्या भावात गेला असता, पण आता लग्नाच्या अगोदरच ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असं कुठेतरी म्हणावं लागेल. आता प्लॅन ए काय ते सांगतो. लग्नाच्या अगोदर 4 दिवसापूर्वी ही मुलगी त्याला घेऊन लोहगडावरती गेली होती. लोहगडावरती गेल्यानंतर तिथं ह्या मुलीनं त्याला ढकलून दिलं आणि ढकलून दिल्यानंतर नशीब तो त्याच्या नशिबानं वाचला आणि त्याने एका फांदीला पकडलं. आणि तो वाचल्यामुळं मग तिनं कावराबावर केली की मला साप दिसला म्हणून माझा तुला धक्का लागला. आणि मग आय लव्ह यू, आय लव्ह यू करत मग ती त्याला मिठी मारली. आणि पोरं खूप नाजूक असतात, खूप साजूक असतात, इमोशनल असतात. पोरगी एकदा आय लव्ह यू म्हटली ना की पोरं लगेच इमोशनल अटॅच होतात आणि झालं, संपलं. म्हणजे पोरीच्या डोळ्यात पाणी आलं की पोरं लगेच कनेक्ट होतात. म्हणजे त्या मुलानं तिथंच विषय तो सोडून दिला. त्याच्यानंतर दोघांच्या आई वडिलांनी मिळून त्यांना बालीला जाण्याचा प्लॅन केला होता, म्हणजे बालीला प्री वेडिंग शूट जाण्याचा प्लॅन केला होता. पण ह्या पोरीच्या अंगात एवढी मस्ती होती की ह्या पोरीनं काय केलं की त्याचा पासपोर्ट लपवला की जेणेकरून बालीला जाता येऊ नये. म्हणजे पासपोर्ट लपवला म्हणजे त्यांची बालीची ट्रिप कॅन्सल झाली. त्याच्यानंतर 19 तारखेला ह्या मुलीचा म्हणजे सिया शर्माचा बर्थडे होता. आता ह्या बर्थडे निमित्त ह्या पोरीने काय केलं की त्या पोराला अट घातली की नाही, माझा बर्थडे मला लोहगडावरती साजरा करायचा आहे. आता मला माहित नाही ही लोहगडला अगोदर किती वेळा गेली होती आणि कोणाकोणासोबत गेली होती, पण अट घातली. शेवटी पोरगा असतो, इमोशनल अटॅच असतो. होणाऱ्या बायकोने एवढ्या आग्रहाचं निमंत्रण दिलं म्हटल्यानंतर जाणं भाग आहे. हा बाई डोळ्यावरती पट्टी बांधून तिकडे गेला. पण ह्या बाईच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन होता. तिनं काय केलं, तिच्या बॉयफ्रेंडला बोलवलं. बॉयफ्रेंडला बोलवल्यानंतर लोहगडाच्या एका पॉइंट वरती गेल्यानंतर ते दोघं बोलत होते, गप्पा मारत होते, फोटो काढत होते. अचानक केतन तिकडून आला आणि केतननी आणि दोघांनी ढकलून त्याला खाली पाठवला. त्याच्या खाली ढकलून दिला. खाली ढकलून दिल्यानंतर काय केलं, ह्या पोरीनं नेहमीप्रमाणे बोलतात ना, विक्टिम कार्ड्स खेळलं की आरडाओरडा केला की मला आता मी रडल्यानंतर तिकडे सगळे जमा होतील. जमा झाल्यानंतर पोरीने सांगितलं की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा तिकडून पाय घसरला आणि तो खाली पडला, मी काय करू, कोणाकडे बघू आता. आणि ह्याच्यातच म्हणजे तिथली स्टोरी संपली आणि ह्यातच सगळ्यात चेतन तिथून निघून गेला. केतन खाली पडल्यानंतर
पोलिसांनी त्याला उचलला, घरी आणला. पण नंतर सगळे कॉल डिटेल्स सगळे चेक केल्यानंतर किंवा पोलिसांना त्यात सिया शर्मावरती थोडासा डाऊट झाला. तिचे हावभाव काही असे मॅच करत नव्हते, म्हणजे ते इमोशन्स दिसत नव्हते. पोलिसांना त्याच्यावरती डाऊट झाला आणि शेवटी सगळे कॉल डिटेल्स सगळे डिटेल्स तपासल्यानंतर असं कळालं की सिया शर्मा आणि तिचा बॉयफ्रेंड म्हणजे केतन अग्रवाल ह्या दोघांनी हा प्लॅन मर्डर केला होता. आणि कॉल डिटेल्स केल्यानंतर असं पण कळालं होतं की हा जर प्लॅन सक्सेस झाला नसता तर महाबळेश्वरला नेऊन तिकडच्या कड्यातून त्याला फेकून देण्याचा प्लॅन्स होता. म्हणजे हा सगळा प्लॅन्स त्या दोघांनी मिळून बनवला होता. पण मला एवढंच म्हणायचं होतं की जर तुला लग्नच करायचं नव्हतं तर अगोदरच सांगायचं होतं की मला भाई तुझ्याशी लग्न नाही करायचं. तुझ्यावरती कोणी जबरदस्ती केली होती का? त्या बिचाऱ्या निष्पाप पोराचा तुझ्या पायात जीव गेला आणि आता पण एवढं होऊन सुद्धा निर्लज्जम सदाशोकी म्हणतात ना, तिने इंस्टाग्रामवरती सॉरी फेसबुकवरती पोस्ट ठेवलीस की मी आता कोणाकडे बघू, तू मला माझी सगळी स्वप्न अधुरू ठेवून गेलास, मध्येच ठेवून गेलास, आता मी कोणाकडे बघायचं, आता मी तू मला निशब्द केलेस अशी काहीतरी पोस्ट होते. म्हणजे बोलतात ना की करायचं ते करायचं आणि वरनं सारवं सारव करायचं असं काहीतरी कुठेतरी ह्या पोरीकडून मला दिसलं. तर पोलिसांनी ह्या दोघांना अटक केली. पण हा भाई प्लॅन मर्डर होता. म्हणजे 17 करोडचं पॅलेस लग्नाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी अक्षरशः विमानाची सोय केली होती, प्री वेडिंग, शिवाय करोडपतीचा मुलगा होता. तुला अजून कशात काय कमी पडून दिलं असतं त्यानं जर लग्न झालं असतं तर. पण ते म्हणतात ना की पोरींच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. पण सगळ्याच पोरी अशा नसतात. पण काही काय आता बघतोय, मुस्कान शर्माची केस असू द्या किंवा ही असू द्या, खरंच म्हणजे पोरींच्या डोक्यात काय चाललंय तेच मला कळायला मार्ग दिसत नाहीये. आणि आता ह्याच्यामध्ये सफर करतोय तो पुरुष जाती सफर करतोय. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल किंवा ह्या सिया शर्माबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.